आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्या बायकोला भरवण्याची इच्छा झाली तर पूजा व्हायची वाट बघत बसू होय मी. शेरा, तुझ्या हाताला त्रास होतो आहे. हातानं धड तुला जेवता बी येणार नाही आहे. मग तू अशी अर्धपोटी राहिलेलं मला चालायचं नाही बघ. म्हणून मी आता माझ्या हातानं तुला पोटभर खाऊ घालणार आहे. मगच मला समाधान मिळेल बघ. किती काळजी करा. का काळजी करू नको होय. अगं बायको आहेस तू माझी. आणि हे बघ, तुला कसला बी त्रास होऊ द्यायचा नाही ही माझी जबाबदारी आहे ना. व लग्नात 7 फेरे घेताना दिलेलं वचन पाहायला पाहिजे की न ग. काय आणि अक्षरा, खर तर ह्यो त्रास आहे ना माझ्यामुळे झाला आहे बघ. तुला मलाच अक्कल नाही. माझंच लक्ष नव्हतं. माझं लक्ष असतं ना तर तुझा त्रास मला कळला असता बघ. पण मी खेळ जिंकायला नादात होतो आणि अक्षरा मला वाईट वाटतंय बघ. अहो, असं काहीच झालेलं नाहीये. नका ना इतकं मनाला लावून घेऊ. इतकं काही झालेलं नाही. ते ताट द्या बरं इकडे. द्या इकडे. माझ्या हाताला काही झालेलं नाही. मी व्यवस्थित जेवू शकते. नका ना इतकी काळजी करू. काळजी करू नका म्हणजे काळजी राहणारच की. आणि हे बघ, आता काय बी बोलायचं नाही. मी तुझ्यासाठी जेवण आणलंय, ते गपगुमान खाऊन घ्यायचं काय. चल मी भरवतो तुला. घे की. आधी तुम्ही. नवरा उपाशी असताना बायको जेवेल का? हे बघ, बाद झाला आता. हे समज मी तुझ्यासाठी आणलंय आणि तू समज संपवायचंस. कळलं काय? सुंदर. आत्या, आत्या जेवायला ये की. काही नको, माझं झालंय. हे हा? हे 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 असं इथंच होतं बघ. हे 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 इथंच होतं. म्या काहीला बरवत नव्हतो. हा. मग काय चालू होतं तुमचं? हा? काय सांगायचं ठरलं होतं. हा हा आत्या, अगं ते उद्या पूजा आहे ना व. मग मी तिला विचारत होतो की उद्या पूजेसाठी कुठली कपडं घालू. हा असं होय. हा पण मला कापड दिसणार बाबा. कुठं? हा? कुठं कापड? अगं कापड काढत होतो तितक्यात तू आलीस बघ. आणि बरं झालं आलीस. आता तुझी आवडीची कापड उद्या पूजेला घालतो मी. हा काय न ग बाबा, तुझ्या बायकोच्या आवडीचीच कापड घाल. आणि मला दिसते काय चालू होतं ते. नाही आत्या, मी ह्यांना तेच सांगत होते, पण हे ऐकतच नव्हते. मी काय करू? आत्या सॉरी. सॉरी. अजिबात घाबरू नका पोरांनो. मला माझ्या सुंदरचं कौतुक वाटते. बायकोची एवढी काळजी घेतोय माझा पोरगा. असंच आयुष्यभर एकमेकांची काळजी घेत सुखाचा संसार करा. बरं, तुमचं चालू दे. हा, मी येते. बस की.
शरू काय चाललंय तुझा? अगं मी किती दिवस असं एकट्याने झोपायचंय? मला सांग, तू आपल्या रूम मध्ये कधी येणार आहेस? बाप रे, बायकोशिवाय इतकंही करमत नाहीये का? शरू अगं तुला चांगलंच माहितीये ना, मला नाही करमत तुझ्याशिवाय. हो, पण तुला जरा वाट बघावी लागेल. थोडा वेळ आहे इकडे झोपायला. सब्र का फल मीठा होता है. अगं वाट बघ म्हणजे? हा शरू बास हा. हे बघ, मला आता ना काहीच ऐकायचं नाहीये. मला सांग, तू इकडे कधी येणारच आणि हे सगळं कधी संपणार आहे? इतकी घाई? ठीक आहे, बघू. अगं बघू काय बघू? हा आता आपण काय त्या ज्योतिषाला बोलवायचंय का? गुड आयडिया. खरंच असं काही करायला हरकत नाहीये ना? शरू ओके ओके ओके, मी बोलते ताईशी. तिने परमिशन दिली की येईन लगेच. ओके शरू, मी सिरियसली बोलतोय. हा मी अजिबात चेष्टेच्या मूड मध्ये नाही. हा अरे हो, पण मीही चेष्टा करतच नाहीये. मी सिरियसली सांगतेय तुला. काय रे अश्विन? अरे सुंदर इतके दिवस कळ काढून थांबलाय आणि तुझं काय गुडघेला बाशिंग? हा जरा तर मन घे की. मामी, आमची चेष्टा सुरू होती, तसं सिरियस काही नाहीये. असं व्हय? मला वाटलं भांडायला लागलाय. नाही म्हणजे बाहेरनं ऐकण्याला तसंच वाटल की तुम्ही भांडताय म्हणून. आता घरातले समधी गोळा झाले असते, लई मोठ्या राडा घातला असता. म्हणून म्हणलं की तुम्हाला सांगावं, आवाज भारी येतोय, जरा सांभाळून. नाही मामी, असं काही खरंच झालं असतं ना तर मला खात्री अश्विनने सगळं नीट हँडल केलं असतं. तुम्ही नका काळजी करू, तो केपेबल आहे सगळं हँडल करायला. येस शरू, यू आर राईट. मी आहे ना, मी सगळं नीट करेन हँडल. माहिती, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. बरं चला, मी येते आता. ताई वाट बघत असेल. ओके, गुड नाईट. गुड नाईट. अश्विन, इतका बी हायपर होऊ नगस. आपल्यासाठी ते धोक्याचं आहे. पूजा आणि गोंधळ झालं ना की अक्षरा जाईल तिच्या रूम मध्ये. तेव्हा ही चिमणी तुझ्या हाताला लागल. त्यावेळी तिचं काय करायचं ना ते तू ठरव. लई फडफडू देऊ नकोस तिला. उडायच्या आधीच तिचे पंख छाटून टाक. असं एक एक करून समद तुझ्याकडूनच करून घेणार. फकस्त कटपुतली आहेस माझ्या हातातली. बघ आता यापुढं समदा प्लॅन मीच खेळते. तू त्या अक्षराला घरात आणलं आहेस, इथपर्यंतच तुझं काम. आता तिचं काय करायचं हे माझ्याशिवाय जास्त कुणालाच कळणार नाही. अक्षरा, तुला माहितीये, हे समजे तारे बघताना आहे ना, मला तुझी आठवण येते बघ. या समध्या चांदण्या बघत असताना एखादी चांदणी लुक लुक करून अचानक गायब होते की नाही, तशी तू माझ्या आयुष्यात येऊन बी गायब व्हायचीस बघ. अक्षरा, मला आई सांगते की ह्या समध्या तारांना ना सवताचा असा प्रकाश असतोय. तुझं बी तसंच आहे बघ. तू बी सवताच्या विचारानं इतरांना प्रकाश देत आली आहेस. हा आता कधी कधी या ताऱ्यांसारखी तापतीस बी. पर या ताऱ्यांच्या वेगवेगळ्या रूपात तू माझ्या नजरेला यायचीस.
आता मला मिळाली आहेस तर असं वाटतंय की समद आबाळ मला मिळालं आहे. असं वाटतंय की आयुष्याचं समद सुख मला मिळालं आहे. जगण्याला एक नवीन पालवी फुटली आहे. अक्षरा, तुझ्या साथीनं आता समजा संसार सुखाचा करीन बघ. आपण दोघं मिळून संसार सुखाचा करूच आणि आईचं टेन्शन बी कमी करू. अक्षरा, मी आता ठरवलंय, मी आता समध्या कामात लक्ष घालणार आहे आणि या समध्यामध्ये तू माझा हात घट्ट धरून मला हे समज शिकवायचं आहेस. शिकवशील ना? मग बघ, संसार आणि बिझनेस दोघांनी एकत्र मिळून सांभाळला की नाही की दोन्ही बी गाड्या अशा सुसाट धावतील. आईला बी आपला अभिमान वाटेल. आणि हे समजा एकदा सेट झालं की नाही की आपण बी दोनाचे 4 हात करायला मोकळं. हा काय? माझ्या नंतर या वाड्यात लहान मुलांचं खेळणं बागडणं होईल. वाड्यात समधीकडे मस्तपैकी असं आनंदाचं वातावरण होईल. आई बी नातवंडांची रमून जाईल. आपण बी आई बाबा झालो की वेगळीच जबाबदारी पार पड. चालेल. भावा जागा हो. ए बारक्या, तुझं काय रे आमच्या मधी मधी? हा, जायत ना. मी माझ्या आणि अक्षराच्या मध्ये आता कोणाला बी लुडबुड करू देणार नाही. जा. अरे भावा, मांजर का नाही अशी डोळे बंद करून दूध पिती आणि मग तिच्या पाठीत काठी बसती. उठ बघू. चल चल उठ उठ. बारक्या, तू थांब. माझ्या हातात गाव तुला चांगला ना नदीत बुडवून काढतो. तुझ्या तरत आयो, तुम्ही का आलात समजे? तू जेव्हा मांजरीसारखं डोळे बंद करून दूध पित होतस ना, तवाच. वहिनीला बोलू का मायाची उब द्यायला? बारक्या, मस्करी नको आता. अहो, डोकं ओलं राहिलं तर सर्दी होईल ना. हेच पाहिजे होतं बघ अक्षरा. माझ्या सुंदरची काळजी घेणारी माझी लक्ष्मी. तू कवा बी त्याला दुःखी होऊ देणार नाहीस,
खात्री आहे मला. झालं. जा आता लवकर कपडे बदला, ओल्या अंगाने थांबू नका असं. सुंदर, तुला काय सांगितलं होतं म्या? इसरलास वाटतं. चल गप गुमान जाऊन झोप बघू. आणि तुम्ही दोघी चला माझ्या बरोबर. चाललंय आपलं हे 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 हे. चला. आई, अक्षरा भेटा मिळणार असेल तर मी रोज भिजायला तयार आहे. पाण्यानं पण आणि अक्षराच्या प्रेमानं पण. मला बी भिजायचंय तुझ्या प्रेमानं. भाई थांब. वा, असा सिनेमा रंगाय पाहिजे यांच्या प्रेमाचा. मग रीळ तोडायला मज्जा येणार आहे. आता नुसती फडफड करत्याल, पर या कबुतरांचे पंख अशी छाटणार आहे मी. अय बारक्या, सकाळ सकाळ तुळशीची पानं कशा पाय खुडायला लागल्यास? अगं ते सिगरेट आहे. काय? सिगरेट. अगं म्हणजे ते तुला आत्ता नाही सांगता येणार. अय, लय आगाऊपणा करू नका. काय आहे ते सांग आत्ताच्या आत्ता. अगं आता नाही सांगता येणार. म्या का नाही, काम झालं की पहिलं तुला येऊन सांगतो. हात लावू नको तुळशीला. आधी मला सांग, नाही ते एक बी पान तोडायचं नाही. नाही म्हणलं ना. कशा पाय खुडतोय सांग. नंतर सांग. आता सांग. नंतर. आण इकडं, आण ती तुळशीची पानं. आण आधी. हा बघ, हा बघ, हा बघ. तू मी तोंडानं नाही सांगू शकत, पण तुला बघायचं असेल तर तू माझ्यासोबत येऊ शकते. भावा बारक्या आलास ना. चल दे तुळशीच पानं दे मला. हा? लय मार खाईन. हा बारक्या दे. हा. अरे बारक्या हात सोड की. बारक्या फाजीलपणा केलास ना तर चात बुचकळून काढीन बघ. सोड बारक्या. लय राग देऊ नको. म्या नाही बोलवलं, त्यांच्या त्या आल्यात. गडी लईच सुधारला जणू. हा म्हणजे सकाळी स्वतःच्या स्वतः उठला आणि चहा बी ठेवला. कोणी जादू केली रे एवढी? अगं आत्या, जादू कसली? मला वाटलं की आज समद्यासनी माझ्या हातचा चहा द्यावा म्हणून. तर काय चुकलं का माझं? नाही रे बाबा. नाही म्हणजे समद्यांसाठी ठेवतोय चहा का कुणा खास व्यक्तीसाठी ठेवतोयस? अगं समद्यांसाठी नंतर, आधी ते बरं ठेवू बाबा ठेवू. तुझ्या लाडक्या बायकोसाठी पहिला चहा ठेवू, पण आम्हासनी बी दे थोडा थोडा. हा नाही, कालच कोणतरी म्हणलं ना व, असंच दोघांनी एकमेकांनी सांभाळून आदर देत राहा म्हणून करतोय समज. अच्छा होय काय? कर बाबा कर, लवकर कर. आत्या, आता चहा झाला की नाही की आपण समजासनी चहा नेऊन देऊया. हा? काय सुंदर कलर आहे. आणि पोत बी भारी आहे. चला चहा घ्या. सुंदर, तुझी तब्येत बरी आहे ना ग? मग हे काय? अगं वहिनी, मला बी कमाल वाटली याला सकाळी सकाळी किचन मध्ये पाहून. चला चला, आता गरम चहा घ्या, गप्पा नंतर मारा. हा आई हे घे. वा. थँक्यू. अक्षरा, हात बरा आहे ना व?
रात्री काय त्रास झाला नाही ना? नाही, बरं आहे, काही नाही झालं. देणार तुला बी चहा देणार आहे. हा हे घे. वाह, खरंच खूप छान झालाय चहा. खरंच मी असा चहा आजपर्यंत कधी प्यायले नव्हते. अक्षरा, नाही चहा छान झालाय, पर तू म्हणतेस तितका बी भारी नाही हं? अगं चहात काय करायचं असतं? दूध, चहा पत्ती आणि साखर. काय ग शरू? नाही आई, हा स्पेशल चहा आहे. ताईच्या चहात जिजूंनी खास त्यांचं प्रेम ओतलं असणार आहे ना.